नमस्कार मंडळी, मी अर्पणा. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे नागपंचमी, त्यामुळे आज आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. आज काय आहे स्कूलमध्ये? नागपंचमी सेलिब्रेशन. होय, ॲक्टिव्हिटी घेतली ना? हां. काय? त्यानंतर विराजला बाय बाय करून मी परत किचनमध्ये आले. किचनमध्ये आमची चालली होती स्वयंपाकाची तयारी. आई करत होत्या कटाची आमटी आणि माझं चाललं होतं पुन्हा पापडे तळायचं वगैरे काम. स्वयंपाक म्हणलं की आम्ही नेहमीच दोघीही किचनमध्ये असतोच, कारण दोघींनी स्वयंपाक आवरला तर पटकन आवरला जातो. मग तो कितीही क्वांटिटीमध्ये असला तर आम्ही दोघी बरोबर तो मॅनेज करतो, कारण ती सवय झालेली आहे आम्हाला. कोणत्याही सणाला आमच्यात पुरणपोळीचा स्वयंपाक हा सकाळीच असतो. जेमतेम 1-2 सण असतील की त्याला आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक हा संध्याकाळी असतो. जसं की होळी, अजून लक्ष्मीपूजन. ह्या सणांना शक्यतो संध्याकाळीच असतो पुरणपोळीचा स्वयंपाक. नाहीतर सर्रास सकाळीच आम्ही आवरून घेतो, कारण दिवसभर आम्हाला ते किचनमध्ये तेच करायला नाही आवडत. माझं चाललं होतं पुरण परतायचं काम. भात लावला होता एका गॅसवरती, गुळवणी हे झालं होतं आणि आमटी देखील झाली होती. तेवढ्यात आले होते मिस्टर विराजला ड्रॉप करून स्कूलमध्ये. आणि त्यांनी आमटी पाहिली की त्यांचं म्हणणं होतं की आज काही नॉनव्हेज आहे का, नॉनव्हेजची भाजी आहे. तर तसं काही नाही आहे, कारण त्यांना नॉनव्हेज आवडतं. त्यामुळे ते फर्स्ट कमेंट अशी भाजी पाहिली की त्यांची फर्स्ट कमेंट असते की नॉनव्हेज आहे का कारण त्यांनाही माहिती आहे श्रावण महिना आहे, त्यामुळे अशा काही गोष्टी किंवा असा कोणता पदार्थ घरात होणारच नाही आहे. त्यानंतर माझं पुरणासाठी नैवेद्यासाठी पुरणाची दिंड देखील करून झाली होती. पुरणपोळ्या करून झाल्या. तळणीचे पदार्थ पटकन तळले, कारण मला देवाला देखील नैवेद्य दाखवायचा होता. आणि त्यानंतर मी देवाला वगैरे नैवेद्य दाखवला. ते काय असतं ना की आषाढ महिना संपला ना, श्रावण महिन्याचं रूपच हे खरं तर वेगळं असतं. ऊन पावसाच्या खेळाचा हा महिना राहतो. कधी कधी आभाळ एवढं भरून येतं तर कधी कधी कडकडीत ऊन पडतं. असा हा श्रावण महिना फुलांप्रमाणे विविध सणांनी देखील सजून गेलेला आहे. सर्व झाडांना हिरवीगार पालवी फुटलेली असते. त्यावर बसून त्या कोकिळांचे ते तसले मधुर आवाज, वा ऐकायला खूप छान वाटतं. ते गावाकडे अशा गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये अनुभवायला भेटतात. त्यानंतर मी विराजला गेले स्कूलमध्ये घ्यायला. विराजला घेऊन आले, कारण घरी येऊन माझा आणि आईंचा कालचा उपवास सोडायचा राहिला होता, जो की काल भावाचा उपवास होता. आणि आमचं जेवण झाल्याच्या नंतर विराजचा चालला होता होमवर्क. कोणत्या सब्जेक्टचा करतोय? मॅथ्स. पटकन होमवर्क कवर कर, मी तोपर्यंत तुझ्यासाठी क्वेश्चन पेपर काढते. इंग्लिश, EVS, मराठी आणि मॅथ्स. मॅथ्सची नोटबुक माझ्याकडे CW मध्ये नाही, मी तोपर्यंत इंग्लिश, EVS, मराठी कवर करते. तू होमवर्क कर आणि झोपी जा. ओके, पटकन झोप. स्केल माहीत नाही मला कुठे, शोध. कंपासमध्ये चेक कर एकदा. तो त्याचा होमवर्क करत होता आणि मी त्याच्यासाठी क्वेश्चन काढत होते, जे की इम्पॉर्टंट असतील, कारण त्याची आहे आता एक्झाम. त्यामुळे असे काही थोडेसे क्वेश्चन त्यांना दिले, त्यांना रिव्हिजन करायला सोपं पडतं. आणि तेच क्वेश्चन रिपीट केले जातात, त्याच्यामुळे मग जास्त हार्ड वाटत नाही त्यांना कोणताही क्वेश्चन. मी नेहमीच असं करून देते त्याला कोणत्याही सब्जेक्टचं. त्याला त्याची सवय झालेली आहे. ते ज्युनियर सिनियरपासून ही अशीच सवय लावलेली आहे की प्रत्येक टॉपिकमधून 2 क्वेश्चन त्याला काढून द्यायचे, तो बरोबर सॉल्व करतो. त्याचे क्वेश्चन पेपर काढून झाले की मला होतं फॉलचं काम, जे की मला साड्यांना फॉल लावायचे होते. विराज झोपी गेला, पण त्याला काही झोप लागे ना, कारण त्याची तब्येत थोडीशी डाऊन होती. मी सगळे फॉल धुतले, प्रेस केले. तेवढ्यात विराजला खोकला येत होता. मी इस्त्री करते ना, मग हे काय आणून ठेवले मध्येच? चूर्ण. कशाला? मला खोकला लागला म्हणून खायला. खोकला लागलाय? कसा लागलाय? काय
खोकला? हां, कसा लागला खोकला? कशामुळे लागला? काय खाल्लं तू खोकला लागायला? दे इकडे, मी देते. माहित नाही. यानं काय होतं या चूर्णाने? कप बाहेर निघतो. अजून खोकला पण थांबतो. लावा त्याचं टोपण. चूर्ण खाल्ला आणि तो झोपी गेला, कारण त्याला जास्त प्रमाणामध्ये आज अचानकच खोकला येऊ लागला. नंतर त्यानं स्कूल बॅग भरायला चालू केली. तर असा होता आमचा हा पूर्ण दिवस. कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. चलो बाय.